या प्रभाग म्हणजे आता मूळ म्हणजे आमच्याकडे पहिला जो प्रभाग होता लक्ष्मीनगर, गोकुळ कॉलनी, खळवाडी, धाडगे इस्टेट आणि तनपुरवाडीचा परिसर. तर सगळ्यात जास्त काम आता इथं खळवाडीमध्ये आपण अंडरग्राऊंड गटरे असतील, त्याच्यानंतर कॉन्क्रीटकरण रस्ते असतील. दुसरी गोष्ट गोकुळ कॉलनीत पण आपण ह्याच पद्धतीने काम केलं. पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा, गटरीचा, तो प्राधान्याने सोडायचा प्रयत्न केला. लक्ष्मीनगरमध्ये पण आपण म्हणजे आता एक मागच्या 6 महिन्यापूर्वीच तिथं आपण हे केलं होतं, काँक्रिटीकरण आणि अंडरग्राऊंड गटरे आणि पिण्याची नवीन पाईपलाईन, हे तिन्हीचं काम केलं. नगरपालिका कॉलनीमध्ये डिजिटल संडास टॉयलेट ते आपण 35 लाख रुपयाचे असे 8च संडास बांधले. दुसरी कॉलनीमध्ये पण आपण तिथं आता 25 लाख रुपयाचे संडासचं काम चालू आहे. आणि जे प्रलंबित प्रश्न आहेत ते अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळची कमान असेल, महालक्ष्मी मंदिरासमोरची कमान आहे, त्याच्यानंतर लवजी वस्त्र शाळेतली कमान आहे, अजून त्याच्यानंतर एक 100 बाय 60चं एक हॉल आहे. असे आपले प्रश्न आता शिल्लक आहे. त्याची इस्टिमेट वगैरे तयार आहे. डिजिटल अंगणवाडी आहे, डिजिटल लायब्ररी आहे. हे 60 लाख रुपयाचे काम आता आपले शिल्लक आहेत. आता ते आपण घेऊ. आपल्या प्रभागात घरकुलाचे काही प्रश्न आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? घरकुलाचा जो प्रश्न आहे, आत्ताचे जे उमेदवार आहेत ते उमेदवाराचं स्वतःचं घर आणि त्यांचे सगळं कुटुंबातले घर, तर ते 9 वर्षापासून हे त्यांच्यामुळेच समाज वेठीस राहिलेलं आहे. त्यांनी जर समाजाला वेठीस जर धरलं नसतं तर आता समाजातले जवळजवळ 80% घरकुलाचं काम प्रश्न राहिलं असतं. त्याचं कारण आहे की का घरकुलाला लागणारा 2,60,000 रुपये शासनाचा निधी आणि त्याच्यामध्ये काय आपण मानधन टाकायचं होतं, ते मानधन हे जर मानधन जर टाकलं जर असतं त्यांनी आतापर्यंत, तर घरकुलाचा प्रश्न त्यांचा स्वतःचा मिटला असता आणि समाजाचा मिटला असता. म्हणजे समाज त्यांनी वेटिंग केला म्हणून ते आज ते घरकुल रखडलेले. त्यांनी स्वतः जो शासनाचा जो निधी येतो ना 75,000 रुपये, काही 3 टप्पे असते, ते 3 टप्प्याच्या येणाऱ्या पैशातूनच पैसे खाऊन घेतले. त्याच्यामुळे ते पुढं ते पण पैसे गेले नाही, त्यांचे हप्ते गेले नाही. सगळ्यात दुर्दैव हे. आणि हे काय समाजकार्याचं आता बोलणं चुकीचं आहे.